लातूरमध्ये एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा एमपीएससी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले। बीडच्या केज शहरात विलास घोले हत्या प्रकरणी मोर्चा सौरभ सोनवणेला अटक करा, आरोपींवर मकोका लावण्याची मागणी। शेकडोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी। नंदुरबारच्या माळीवाड्यातील नागरिकांचं मूलभूत सुविधांसाठी पालिकेत ठिय्या आंदोलन। गटार, सांडपाणी आणि अस्वच्छतेच्या समस्यांमुळे नागरिक संतप्त। पालिकेचा सर्व कर भरूनही सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप। नंदुरबारमधील शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन। बीएलओ आणि अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांना मुक्त करण्याची मागणी। पदोन्नती, आंतरजिल्हा बदलीसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं आंदोलन। धाराशिव जिल्ह्यात केवळ 49% पेरण्या। पावसानं उशिरा हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या। 15 जुलैपर्यंतच सोयाबीनची पेरणी करा, कृषी विभागाचं आवाहन। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात 40 हेक्टर क्षेत्रावर बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी। शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ। प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी। जळगावच्या चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्रीचा प्रकार। डेअरीतून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं झाल्याचं समोर। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। परभणीत भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार। डेअरीतून आणलेलं दूध उकळल्यानंतर रबरासारखं घट्ट झालं। पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील घटना। पुण्याच्या भोरमधील नीरा देवघर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ। नीरा देवघर धरण 58% भरलं। धरणात सध्या 60 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। धाराशिवमधील सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट। गेल्या वर्षी 10 जुलैला धरणात 51.04% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता। मात्र यंदा ही पातळी 51% खालावल्यानं चिंता वाढली। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। अवघ्या 8 तासात धरणाच्या जिवंत साठ्यात 1% वाढ। सध्या धरणात 22,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू। सांगलीच्या चांदोली धरण परिसरात पावसाची उघडीप। वारणा नदीची पाणी पातळी घटू लागली। सध्या चांदोली धरण 58% भरलं। धरणात 20 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध। उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणात 43.11% उपयुक्त पाणीसाठा जमा। दौंडमधून 21,892 क्युसेकनं उजनी धरणात आवक सुरू। वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं। जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात काही भागात दमदार पाऊस। मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसाची पूर्ण उघडीप। वाशिम जिल्ह्याला दमदार आणि सलग पावसाची गरज। सांगली जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट। 30 फुटांवर गेलेली पाणी पातळी 25 फूट 6 इंचांवर। जळगावच्या महापौर दीपमाला काळे सायकलवरून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना। 70 सायकलस्वारांचा सहभाग असलेली सायकलिस्ट ग्रुपची वारी सलग 5व्या वर्षी पंढरपूरकडे रवाना। गजानन महाराजांची 57वी पायी पालखी दिंडी परळीतून अंबेजोगाईकडे मार्गस्थ। अत्यंत शिस्तबद्ध ओळखल्या जाणाऱ्या पालखीत 700 वारकरी सहभागी। टाळ मृदंगाच्या गजर आणि गणगणगणात बोतेचा जयघोष अशात पालखी मार्गस्थ। रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला उत्साहात सुरुवात। 32हून अधिक सायकलपटूंचा सहभाग। भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत सायकलवारी पंढरपूरकडे रवाना। यवतमाळमध्ये स्मार्ट मीटर बसण्याआधीच 5 महिन्यांचं वीज बिल। बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द इथला प्रकार। महावितरणच्या कारभारावर ग्राहकांचा संताप। शिरगाव साळशी कणकवली अंतर्गत रस्त्याची दुरवस्था। टीव्ही9नं बातमी दाखवल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू। मोरी खचल्यानं वाहतुकीवर झाला होता परिणाम। नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरात रस्त्याची चाळण। रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवल्यानं नगरसेवकांचा संताप। रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन आणि नागरिकांचा इशारा। औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा इथे अवैध सावकारावर कारवाई। जिल्हा उपनिबंधकासह पथकाची सुंदरराव मोरे यांच्या घरावर धाड। 11 खरेदी खतं, 9 कोऱ्या मुद्रांकासह महत्वाची कागदपत्र जप्त। नागपूरमध्ये 30 दिवसात तब्बल 62 जणांना सर्पदंश। जुलै महिन्यात नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये 33 आणि मेयो रुग्णालयात 29 सर्पदंशाच्या रुग्णांची नोंद। रुग्णांमध्ये शेतकरी, मजूर तसंच कामगारांचा समावेश। तुमसर जवळच्या माडगीमध्ये नदीत अडकलेला ट्रॅक्टर आठवड्याभरानंतर बाहेर काढला। 3 जुलैला धापेवाडा बॅरेजमधून अचानक पाणी सोडल्यानं वैनगंगेच्या पात्रात ट्रॅक्टरसह 3 अडकले होते।
संभाजीनगरमध्ये 7 महिन्यांच्या चिमुकल्यानं काचेचे तुकडे गिळले. चिमुकल्याच्या पोटातून काचेचे तुकडे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया. नागपूर जिल्ह्यातील पेटीसूर गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला. पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाची संयुक्त कारवाई. मुलीचा तिच्या संमतीशिवाय 32 वर्षीय गतिमंद युवकासोबत विवाह लावून देण्याची होती तयारी. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे नात जावयाकडून वृद्ध सासूची हत्या. पोलिसांकडून आरोपी राजेश गायकवाडला अटक. मालमत्तेच्या वादातून हत्या केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीत किरकोळ वादातून चाकून भोसकून हत्या. घराच्या ओट्यावर बसण्यावरून समज दिल्यानं हल्ला. रोहिदास खकाळ असं मृत व्यक्तीचं नाव. परभणीत लग्नाचा आमिष दाखवून 21 वर्षीय मूकबधिर तरुणीवर अत्याचार. आरोपी गणेश मंजुळकर विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. भंडारा पोलिसांकडून अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई. बुटीबोरी इथे अत्याधुनिक बॉयलरद्वारे 386 किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट. बीडच्या मांजरसुंभ घाटात ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी. अपघातग्रस्त महिलेला घेऊन शिवशाही थेट जिल्हा रुग्णालयात दाखल. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल. नवी मुंबईतील ऐरोली मुलुंड रोडवर धावते टेम्पोला भीषण आग. सुदैवानं जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. या प्रकरणी तपास सुरू. रायगडच्या रोहा रेल्वे उड्डाण पुलावरील खड्ड्यामुळे भीषण अपघात. भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवाल यांचा मृत्यू. अपघातानंतर घटनास्थळीच गावकऱ्यांचं आंदोलन. मुंबई गोवा महामार्गावर सावंतवाडी निमळे परिसरात भरधाव कार उलटली. वाहनातून मोठ्या प्रमाणात मांसाची वाहतूक केली जात असल्याचं समोर. गोमांस किंवा वन्य प्राण्यांचा मांस असण्याचा संशय. श्रीरामपूरमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात. नेवासा मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर अपघात. अपघातात मारुती 800 कारमधील एक जण गंभीर जखमी. नागपूरमध्ये भोंदू ज्योतिषानं महिलेचे 5 तोळे सोन्याचे दागिने पळवले. भोंदू बाबाकडून देवीचा कोप होईल अशी भीती दाखवत फसवणूक. भोंदू ज्योतिषाची भोंदूगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुण्यात पालखी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट. मदतीच्या बहाण्यानं चोरट्यांनी अनेक वारकऱ्यांचे मोबाईल आणि पैसे पळवले. पैसे चोरीला गेल्यानं किसन काळे नावाच्या वारकऱ्याला अश्रू अनावर. साताऱ्यात एमएसईबीच्या पोलवरील तारांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक. स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांची संयुक्त कारवाई. 5 गुन्हे उघडकीस तर 11,43,000चा मुद्देमाल जप्त. नागपूरमध्ये 8 वर्षीय मुलीची छेड काढत अश्लील कृत्य केल्याचं प्रकरण. हुडकेश्वर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपीला अटक केली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भरधाव ट्रॅक्टरची घराला धडक. वैजापूरच्या इंदिरानगर परिसरातील घटना. दुचाकीसह घराचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. अहिल्यानगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडीचा आणखी एक बळी. येवल्यात मालवाहू ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात. पुणे सातारा महामार्गावरील कापूरखोल चौकात पोलिसांची मोठी कारवाई. भिवंडीहून चोरीला गेलेली कार जप्त. 2 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सांगलीत जमिनीच्या वादातून 2 गटात तुफान राडा. आटपाडी तालुक्यातील दिघंची गावात 5 एकर जमिनीच्या खरेदी विक्रीच्या वादातून हाणामारी. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 अटकेत. पवनकुमार अशोक कुमार यादव आणि हरिओम रिचपाल सिंह पानू असं आरोपींची नावं. आरोपींना न्यायालयानं सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नागपूरच्या कामठी रोडवरील इंदौर नमकीन दुकानावर अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई. तपासणीत बुरशी लागलेली मावा बर्फी, मुदतबाह्य मिल्क केक आढळले. आस्थापनेचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित.